गावातील एखादा जो ज्येष्ठ व्यक्ती वारला, नातेवाईकांना त्या ठिकाणी यायला उशीर होतो, पण एक नंबरला महाराज सर्व पक्षाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि ते आल्याच्या नंतर महाराज त्यांचा रूप वेगळाच असतो, त्यांना काही घेणं देणं नसतं माणूस गेलेला. ते काय करतात महाराज, त्या ठिकाणी सांत्वनपर भाषण सुरू करतात आणि महाराज सांत्वनपर भाषणात ते खूप असं मार्मिक बोलतात. महाराज एक नंबर भाजपला उभा राहतो, भाजपला उभा राहिल्याच्या नंतर म्हणतो आताच या ठिकाणी महाराज आपल्या गावातले ज्येष्ठ व्यक्ती महत्व आप्पा यांचं जे अवसान झालेलं आहे आणि आप्पा आपल्यातून कधीही नाही परत येण्यासाठी निघून गेलेले आहेत, पण आप्पांची एक आठवण कायम स्मरणात राहील. ती आठवण म्हणजे महाराज आप्पांचा जो चेहरा होता हा कमळाच्या फुलासारखा खिललेला होता. आणि महाराज त्यांचं बोलणं झाल्याच्या नंतर महाराज शिंदे साहेबांच्या शिवसेनेचा कार्यकर्ता येतो आणि तो बोलायला सुरुवात करतो. ते म्हणतात आताच आमचे मित्र म्हणले की आप्पांचा चेहरा हा कमळासारखा फुललेला होता, पण महाराज ते आप्पांची एक आठवण सांगायची विसरून गेले. ती आठवण म्हणजे अशी की आप्पाच्या मुखातून निघणारे जे शब्द होते ते शब्द म्हणजे महाराज धनुष्यातून निघलेल्या बाणासारखे होते. आणि महाराज ती झाल्याच्या नंतर महाराज राष्ट्रवादीचा कार्यकर्ता येतो आणि राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणतो ज्यावेळेस आप्पा गेले आणि मला फोन आला त्या टायमाला मी घड्याळाकडे पाहिलं आणि घड्याळाकडे पाहिल्याच्या नंतर महाराज घड्याळामध्ये 10 वाजून 10 मिनिटं झाले होते, म्हणजे 100% आप्पा हे घड्याळाचे कार्यकर्ते होते. आणि महाराज ते झाल्याच्या नंतर महाराज काँग्रेसचा येतो आणि काँग्रेसचा आलेला म्हणतो हे आप्पांच्या सर्व आठवणी आम्हाला मान्य आहेत की आप्पांचा चेहरा कमळासारखा होता, कमळासारखा खुललेला होता, आप्पांचे शब्द धनुष्यातून निघलेल्या बाणासारखे होते, परंतु आप्पांना खऱ्या अर्थानं आज यमानी हात दाखवला आणि आप्पा आपल्यातून निघून गेले. आणि महाराज तदनंतर मनसेचा येतो आणि मनसेचा आल्याच्या नंतर म्हणतो हे तुमचं सर्व खरे, यमानी हात दाखवला ही गोष्ट खरी आहे. सांगायचं आप्पांच्या हृदयाचं इंजिन खऱ्या अर्थाने आज बंद पडलं. आणि महाराज तदनंतर महाराज शेवटला आप्पांना मृत्यूशय्येवर ठेवण्यात येतं. आणि महाराज मग त्या टायमाला उद्धव ठाकरेच्या शिवसेनेचा माणूस उभा राहतो आणि महाराज तो माणूस म्हणतो की बाबा सर्व पक्षांचं आप्पांनी कार्य केलं, सर्व गोष्टी मान्य येतात, परंतु आप्पांच्या शेवटच्या काळात अंत काळात फक्त मशालच कामाला आली, म्हणजे आप्पा महाराज मशालीचे कार्यकर्ते होते.